नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी गव्हाचे धिरडे बनवणार आहे. त्यासाठी मी गव्हाचं हे पीठ घेतलं आहे 1 वाटी. असं मी हे 1.5 वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं. त्यामध्ये मी घालते आता 1 चम्मच रवा आणि थोडासा घेतला आहे असा 1.5 चम्मच रवा घातला मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे बघा मी पाणी टाकते आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं पातळ बॅटर बनवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं. इथे बघा असं घट्ट झालेलं आहे. आणखीन पाणी घालायला लागेल आणि छान असं मिक्सरच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या जरा पण झाल्या नाही पाहिजे. बघा बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये मी टाकते चवीपुरतं मीठ टाकते आणि मीठ पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे 10 मिनटं असं झाकण लावून ठेवायचं आहे. घेतला आहे कांदा, शिमला मिरची, नंतर टोमॅटो, गाजर, आलं आणि मिरची. तर चला आता मी कांदा कट करून घेते आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. छान असा बारीक चिरायचा कांदा. कांदा चिरून झालेला आहे. तर शिमला मिरची घेऊया. कांदा तर मी अर्धाच घेतला आहे, शिमला मिरची पण अर्धीच घेऊया. शिमला मिरची पण चिरून घेऊया. शिमला मिरची चिरून झाली तर टोमॅटो घेते. टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया. टोमॅटो पण चिरून झालेला आहे. तर आता मिरचीला मध्येच कट दिला आणि अशी बारीक चिरून घेतली. तर आल्याची सालं काढून घेते आणि आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे. आलं आणि गाजर हे छान असं किसून घ्यायचं. गाजर बघा हे किसून घेते. बघा गाजर पण किसून झालेलं आहे आणि इथे आलं पण किसून घेते. तर चला आता पुढे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले, थोडेसे जिरे टाकते. आता टाकते मी कांदा, शिमला मिरची, आलं, टोमॅटो, हिरवी मिरची आणि किसलेले गाजर टाकले आणि अगदी थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडी हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ छान असं परतवून घ्यायचं. मी गॅस बंद करते. बघा मी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, ती पण आपण घालूया. कोथिंबीर पण छान मिक्स करायची आणि पुन्हा थोडंसं पाणी लागेल कारण बॅटर घट्ट झालेलं आहे. इथे मी थोडासा चाट मसाला टाकते. इथे मी तवा ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तव्याला लागलेलं आहे. तर आता मी हे सर्व बॅटर तव्यावर सोडते
बघा वरून छान असं शिजलेलं आहे. आता मी पलटी करते. हळूहळू अगदी पलटी करायचं. हे बघा तव्याला छान तेल लावून घेतलं ना मग ते चिटकत नाही. पुन्हा आपण हे दुसरं टाकायचं. आणि अगदी पटापट होतात, वेळ नाही लागत. थोडंसं वरून असं तेल सोडायचं. हे बघा दोन्ही साईडनी छान असा शेकलेला आहे. धिरडे मस्त असे शेकलेले आहेत. तर चला आता आपण काढून घेऊया. गव्हाच्या पिठाचे धिरडे आपले तयार झाले. अगदी मस्तच लागतात. बघा मी तुम्हाला आता दाखवते तोडून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.